हॅलो नमस्कार, कशात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि मी आज आदित्यसाठी स्किन केअर प्रोडक्ट मागवलेले आहेत आणि त्याची ओपनिंग, त्याचं उद्घाटन आज आदित्य करणार आहे. तर नायकाचा पिंक सेल, पिंक फ्रायडे सेल, पिंक कोणता तरी सेल आहे. सो त्याच्यावरनं मी ह्या बऱ्याचशा गोष्टी मागवलेल्या आहेत. सगळ्या विंटर स्पेशल अशा आहेत. 2-3 गोष्टी ज्या आहेत ते मी ओपन केल्या, जसं की आहे हा फेस वॉश ओपन केला फॉक्सटेलचा, अतिशय सुंदर आहे विंटरसाठी. हा मला खूपच जास्त आवडलेला आहे आणि तसं तर आदित्यसाठी मागवलेल्या आहेत गोष्टी. सगळे माझ्यासाठी का? म्हणजे नाव तुझं आहे पण वापरू मीही शकते. म्हणजे काय पहिलेच काय म्हणजे प्रकार अरे म्हणजे जसं की फेस वॉश तर आहे हे. वापरलं ना तू आज फॉक्सटेलचं? अरे मी बाथरूम मध्ये ठेवलेलं की तू यूज नाही केलं का? एवढं फॅन्सी काय फेस वॉश वाटेल तर पाहिजे बघ फेस वॉश. वाटलं ह्या पोरानं यूज केलं, बट ठीक आहे, त्यांनी नाही केलं तरी मी केला आणि मला आवडलेलं. मेकअप लिहिलंय त्यावर. कुठं लिहिलंय? अच्छा, रिमूव्ह मेकअप ठीक आहे, पण वरती लिहिलंय की हायड्रेटिंग क्लिन्झर. असं अवघड काय मागवते, आपलं मस्त साबण वगैरे मागवायचं मोती. बापरे, हे काय काय पुण्या? अरे 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 असं उघडतं ना ते बघ. मेन साठी आहे ना? मेन साठी नाहीये, मेन्स साठी असं काही स्पेशली नाहीये. मला ज्या गोष्टी हव्या होत्या पण त्या तूही यूज करू शकतो अशा गोष्टी. हे बघ पहिलं प्रोडक्ट काय आहे? स्मूथ प्रूफ ॲव्होकाडो डीप स्मूथिंग सिरम. कळण्यासारख्या गोष्टी काय? अरे बाबा, हे हेअर सिरम आहे. तसं तर आम्ही लिओनच वापरतो. लिटरली मी शाळेत असल्यापासून 9वी-10वी पासून लिओनच वापरते, पण काहीतरी आयुष्यात चेंज हवा, त्यामुळे हे मी पहिल्यांदा हेअर सिरम वेगळ्या कंपनीचं मागवलेलं आहे आणि बघूया त्याचा रिझल्ट कसा आहे. तो किती सो पॅकेजिंग आहे त्याची. सो पॅकेजिंग असली तरी मी ह्याचे रेझर्स वगैरे यूज केलेले. अजून काय पण नाही, काय मागवले? 20 SPF 50+ लिप बाम. SPF 50. आधी त्याच्यासाठी काहीतरी मागवलंय. तू असं काय वागतोय सगळ्या घाणेरड्या गोष्टी असल्यासारखं? अरे तुला पण गंडावतात हे लोक. नाही, लिप बाम कसं SPF 50+ असू शकतं? क्रिकेटर्स वापरतात SPF 50 व्हाईट करून टेस्ट मॅच साठी. बरं लावून बघ, बरं ओपन कर. तुझं काय म्हणणं आहे? मी असं लिप बाम हे तू माझ्यासाठी मागवलं, मी असं लिपला लावत बसायचं? या वॅसलिनचा आपलं 10 रुपयाचा घ्यायचा डबा मस्त. चला, हे सुद्धा छान आहे. नेक्स्ट ह्याच्यासाठी शांत बस, छान आहे हे. मी याचे रिव्ह्यू सुद्धा वाचलेले. चांगलं लिप बाम आहे हे. हे काहीतरी छान पॅकेजिंग वाला दिसते. बेला विटा. ओ नाईस. कशाला तरी नाईस म्हणलं हे. ज्याचं दादूचा फोन आलाय, 1 मिनिट. यातलं ऊद ट्राय करतो. ऊदचं खूप ऐकलंय मी. काय ऐकले? काही बोलतो ऍक्च्युली फ्रेग्रन्स पण कसा घ्यायचा असतो, असं स्प्रे करायचं असतं. माझ्या तोंडावर करशील असं घ्यायचं असतं. हा, असं करायचं असतं. मुली अट्रॅक्ट. तू मुलगा आहे, मी मुलगी आहे, सो तू माझ्यावर अट्रॅक्ट नाही व्हायचं. एवढी जड आहेस ना, तू येणार नाही ना इकडे लगेच. कैरू, तुला काय वाटतंय कसा वास आहे? ती शिंकल तू का ग कैरू? कसं आहे? ये इकडं, इकडे, इथे चल लवकर. काहीतरी तर रिस्पॉन्ड दे कैरी. तिला शिंक येतोय, नको तो स्प्रे करू. सीओ मॅन हा पण छान आहे. तिला त्रास होतोय. सॉरी. हा छान आहे. मला पहिल्यापेक्षा काय हा आवडला. पुढे वळ. पुढे काय गोष्टी आहेत? कैरीला आमचा त्रास होतोय. का होते कैरीला? बस नंतर करू. ती शिंकल्याची बरोबर. ठीक आहे, हे हेअर ऑइल आपण यूज केलेले, सो हे थंडीसाठी खरंच खूप छान आहे. आयुर्वेदिक मेडिसिन. नाईस.
सो मी तरी यूज केलं. ह्याला काहीच लक्षात राहत नाही या पोराला. सगळं वापरतो, काय करतो, सगळ्या माझ्या गोष्टी वापरतो, हे छान आहे ते छान आहे. पण मागवायची वेळ आली का शेवटी मलाच सगळ्या गोष्टी ऑर्डर कराव्या लागतात. आणि थंडीसाठी मला वाटतं मी मोस्टली खोबरेल तेल आणि त्यामध्ये थोडंसं कॅस्टर ऑइल टाकून ते लावत होते सध्या. पण आता थंडीचं ते गोठतं आहे जे खोबरेल तेल आहे. आणि मागच्या वर्षी पण मी विंटरमध्ये हे यूज केलेलं. सो मला तरी पर्सनली छान वाटलं. डॅन्ड्रफ वगैरे हेअरफॉल ह्याच्यानं माझा कंट्रोल झालेला. त्यामुळे मी ह्या वर्षी सुद्धा पुन्हा एकदा हे ऑइल मागवलेलं आहे. ह्या मुलाचं मला काही सांगता येणार नाही कारण ह्याला काहीच आठवत नाही. वाच. बी बॉडी वाईज बॉडी लोशन. खाली वाच. युरिया म्हणजे शेतातल्या गोष्टी वापरायच्या तुला मी ह्याच्यात लोशन मध्ये टाकून देणार आहे. आम्ही शेतात युरिया पण वापरत नाही. आम्ही ऑर्गॅनिक करतो. ऑर्गॅनिक नाही. हे मला असं प्रोडक्ट्स आवडतात. असं छान पॅकेजिंग प्रेझेंटेबल असेल तर. म्हणजे केवढ्याच आहे 400 रुपये. हे ना आदित्यवर ट्रायल करू की खरंच कसं आहे. हे काय कुठल्या कंपनीचं आहे? हे कंपनी आहे का? बी बॉडी वॉश. बॉडी वाईज येते आद्या. बॉडी वाईज फायनल प्रोडक्ट. लास्ट प्रोडक्ट जेल म्हणजे काय? मॉइश्चरायझर आहे आद्या. त्याच्यावर लिहिलंय मॉइश्चरायझिंग जेल. जेल आहे. हा मग मॉइश्चरायझर आहे. तुला हे लावल्यावर सनस्क्रीन लावायची गरज नाहीये. पण आपण युजली आता मॉइश्चरायझर लावलं सनस्क्रीन लावत होतो ना. हा पण आता 2 गोष्टी वापरायची गरज नाहीये. त्याऐवजी फक्त मॉइश्चरायझर जरी लावलं तर त्याच्यात सनस्क्रीन सुद्धा इन्क्लुडेड आहे. सो 2 स्टेपच्या जागी 1 स्टेप होऊ शकते. सो त्याकरता मी हे मागवलेलं आहे. मी आता रिसेंटलीच एक व्हिडिओ बघितला ज्याच्यात खूप छान रिव्ह्यूज होते. त्यामुळे मी हा तुझ्यासाठी मागवलाय. तू ट्राय करू शकतोस. ह्या लोकांना ना काही कळत नाही बरं का. कसं राहायला पाहिजे मस्त युट्यूबर सोबत, कसं अनबॉक्सिंग करायला पाहिजे. पैसे कसे जातात तेवढं कळतं फक्त आम्हाला. अरे काय पैसे पैसे करतोय. कोणासाठी कमवतो? कंपनीसाठी. माझा आनंद त्यातच आहे. मलाही आनंद मिळेल या कंपनीने आपलं स्पॉन्सर केलं तर. ओले सॉफ्ट. दाखव मला कशी आहे ओले सॉफ्ट. थोडीच द्या मागे. काय माहित नाही. छान वाटते. आणि ह्याला जेवढं आदित्यने नाव ठेवलं ना तेवढं अजिबात वाईट नाही ते. आपण त्याचा वास बघूयात. पकड 1 मिनिट. काय रे काय रे चाय नाही ना. चलो बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. आणि यार कंजूसगिरी करू नका. कमेंट करा प्लीज. बाय बाय.